नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे। आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे। छोटीशी अपडेट आहे। आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत। कोणत्या भागामध्ये आपल्याला जोर बघायला मिळू शकतोय। तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी। चला तर सविस्तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जर बघितलं, सावंतवाडी, मालवण, कणकवली, कुणकेश्वर, पोंडा मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे। राजापूर आणि आसपासचा जो काही परिसर आहे, विजयदुर्ग, खारेपतंग, गणबावडा, राजापूर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा, रायपतन, लांजा, वडापेठ, पुरंगड या ठिकाणी देखील मध्यम सरी। रत्नागिरीमध्ये रत्नागिरी, नेरवा, मुलगुण तसेच बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर या ठिकाणी देखील पावसाचा जोर वाढलेला आहे। मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो। विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे। माखजन, कोयना, पाटणकडे देखील पावसाचा जोर वाढलेला आहे। कोयना आणि पाटणकडे जोर थोडा कमी राहील। गुहागर, चिपळूण, खेड, दापोली मध्यम स्वरूपात, तसेच या ठिकाणी प्रतापगड या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा। गोरेगावकडे जोर कमी आहे, हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे। दिवेगरकडे जोरदार पावसाची शक्यता आहे। तर मित्रांनो, रायगड जिल्ह्याकडे या ठिकाणी पावसाचा जोर जास्तच वाढलेला आहे। रत्नागिरीपेक्षाही जोर जास्त बघायला मिळू शकतोय। मुरुड, जंजिरा, ताला, इंदापूर, जितेलावासा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। काशीद, रेवदंडा, रोहाणा, गोठाणा, सुधागड, शिरगाव सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे। अलिबाग, चोंडी, पेजरी, पेन, शरवली, खोपोली मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये आपल्याला। मुंबईकडे देखील जोर वाढलेला आहे। कुसर, कर्जत, पेठ, नेरल, मुरबाड हा जो सर्व काही परिसर आहे, मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस। बदलापूर, निंजेगाव, नवी मुंबई, पनवेल, उरण, मुंबई, वरळी, कोळीवाडा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस। खिरचनवाडा, ओमवाडी, मीरा भाईंदर हलक्या सरी। ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, निंजेगाव मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। खडावली, शहापूर, पेलवी, उंबरपाडा मध्यम स्वरूपाचा। वसई, विरार, सफाले, पालघर या ठिकाणी जोर थोडा कमी आहे, मात्र गोदमाल, वाडा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा। पालघर, मानोर, बोईसर, वाणगाव, काचाकूड पालघर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील। हलक्या सरी आणि विजांचा कडकडाट जास्त बघायला मिळू शकतो पालघरमध्ये। तर मित्रांनो, आता नाशिकमध्ये बघूया काय परिस्थिती आहे, कोणत्या भागामध्ये जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आपल्याला नाशिकमध्ये। तर या ठिकाणी ओझर, वणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये। सटाणा, देवळा, चांदवड, तुधांबे हा जो काही परिसर आहे, कळवण या परिसरामध्ये हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते। जोर थोडा कमी आहे या ठिकाणी। पावसाचा जोर वाढलेला आहे नाशिककडे या ठिकाणी। निफाड, लासलगाव, देवगाव, पाटोदा, येवला तसंच मंजूर, निमगाव, सिन्नर, वावी, मिरगाव हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। नाशिक, देवळाली तसंच पांढुर्ली, सिन्नर, डुबेर, तिरडे, नादोर, शेंगोटे तसंच हा जो काही परिसर आहे, मुंडेगाव, वाडीवारते, इगतपुरी हा जो सर्व परिसर आहे, या सर्व परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। त्र्यंबक, मोखाडा, जव्हार हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो। खोडाळा, परळी, वाडा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे। मालेगाव, मनमाड या ठिकाणी जोर थोडा कमी आहे, हलक्या सरी। येवलाकडे मध्यम स्वरूपाचा आणि अहिल्यादेवीनगरकडे जर बघितलं, कोपरगाव, शिर्डी, जवळके, केलोड, पुलतांबा मध्यम सरींची शक्यता आहे। श्रीरामपूरकडे जोर थोडा कमी आहे, मात्र संगमनेरकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे। राहुरी, घोडेगाव, भगूर, पातळी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये आज बघायला मिळू शकत आहे। अहिल्यादेवीनगर, राळेगाव, काढा, जानखेड, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा सर्वत्र हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस। पारनेरकडे जोर वाढलेला बघायला मिळू शकतो, मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता पारनेर, सुपे या ठिकाणी आहे। आणि पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर, मंचर, चाकण मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस। पुणे, सासवड हलक्या मध्यम सरी। लोणंद, फलटण, बारामती या ठिकाणी देखील विजांचा कडकडाट राहील, हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी बघितलं असता सातारा जिल्ह्याकडे, सातारा जिल्ह्यामध्ये मेदा, वसटकोट, सौराट, अरशी, शिंगवडी मध्यम स्वरूपात। कोरेगाव, रहमतपूर, अंधा, वडूज, कठाव, निधाल, दैवडी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा, मात्र अधाळकी, नांदल, फलटण, लाटे, बारामती या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे। सोलापूरमध्ये करमाळा, इंदापूर, अकलूज, पिलीव या ठिकाणी जोर कमी आहे। परांडा, कुर्डुवाडी, बार्शी, वैराग या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा। सांगोली, पंढरपूर, माहूळ, इचलगाव, सोलापूर, अक्कलकोट विजांचा गडगडाट राहील या ठिकाणी। अधूनमधून हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। तर जत, संख मध्यम सरी आणि सांगलीकडे जर बघितलं, सांगली, मालगाव, दिसिंग, कुची, नागज या सर्व काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपात। तासगावकडे हलक्या सरी।
पलूस, रामपूर, विटा, मायनी मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे. भाग बदलत जोरदार पाऊस. इचलकरंजी, शिराळ, मगसुली, शिरागुपी, कोडाची, अतनी, मगसुली, जक्राती, किरंगी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. आणि कोल्हापूरमध्ये कोल्हापूर, ज्योतिबाईल, कोडोली या ठिकाणी हलक्या सरी. किनी, आष्टा, इस्लामपूर, नरसिंहपूर मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. कोकण, मालकापूर, परोळा मध्यम स्वरूपाचा. संगरूळ, इस्पोर्ली या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरी. राधानगरी, गगनबावडाकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस आहे. सेंद्राबडी, सी, पिंपरी, काचोड, पाचोड जोरदार पाऊस. निंबे, जळगाव, बिटकीन, धाकेपाल, पैठण, दैगावणे, भक्तापूर मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. गंगापूरकडे जोर कमी आहे. वैजापूरकडे मध्यम स्वरूपाचा. तसेच या ठिकाणी दौलताबादकडे मध्यम सरींची शक्यता आहे. येलोर, गुफाय, देवगाव मध्यम स्वरूपात. आणि या ठिकाणी जोर कमी आहे. हतनूर, कन्नड, अंबाला, साईगाव, चाळीसगाव हा जो काही सर्व परिसर आहे सर्वत्र. जालना जिल्ह्याकडे जर बघितलं तर जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये उत्तर भागाकडे जोर कमी आहे. जाफराबाद, समतनगर, असनाबाद, दाभाडी, भोकरदन हलक्या सरी. बदनापूर, जालना हलक्या मध्यम स्वरूपात. गोलापांगरी, तारगाव, पानवाडी, तानवाडी, अंबड, ईश्वरनगर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. वडीगुद, रामसगाव, शेवता, उमापूर, गेवराई सर्वत्र मध्यम सरींची शक्यता आहे. मंगरुळकडे हलक्या सरी. माजलगावकडे देखील हलक्या सरींची शक्यता आहे. बीड जिल्ह्याकडे कोकरमो, बीड, वडवणी, तळेगाव, शिरसाळ हलक्या स्वरूपात भाग बदलत जोरदार पाऊस. अंबेजोगाईकडे मध्यम सरींची शक्यता असून धारूर, केज, येळंब, चौसाळा विजांच्या गडगडाटासह हलक्या मध्यम सरी. कळंब, मासा, तारखेडबूम मध्यम स्वरूपाचा. येडशी, पेठ, खामगाव, धाराशिव, बेलीम, तुळजापूर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. आणि लातूरमध्ये लातूर, घाटेगाव, बाडा, औसा, किनी, तोडशिळ, अनपाल, लातूर रोड, रायनापूर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. अहमदपूर, बर्डापूर हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे. परभणीकडे जर बघितलं परळी, गंगाखेड मध्यम सरींची शक्यता आहे. झरी, बोरी, जिंतूर, सैलू, पाथरी विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस. पूर्णा, बासमत, नांदेड, वाघाळा, भोकर, पेठुंबरी, हिमायतनगर, उमरखेड हा जो काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये मध्यम सरी. हिमायतनगर, उमरखेड, हातगाव, तामसा या ठिकाणी जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय. आणि हिंगोलीकडे जर बघितलं सापतगाव, हिंगोली, कळमनुरी हलक्या मध्यम सरी. इनापूर, खंडाळा, पुसद, चोंडी सर्वत्र या ठिकाणी जोर कमीच आहे. औंढा, नांगरनाथकडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे. तर मित्रांनो, विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. नागपूर जिल्ह्याकडे नागपूर, पाचगाव, हिंगणा, धामणा, कळमेश्वर, दोर्ली मध्यम स्वरूपाचा. परशिवनी, वाघोली, कामपट्टी जवळपास नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. आणि भंडारा जिल्ह्याकडे भंडारा, वार्थी, चिखली, मौदा, धर्मापुरी हलक्या मध्यम सरी. आणि दक्षिणेला जोर वाढलेला आहे. उमरेड, खेरगाव, भिवापूर, पवनी, गोथंगाव, वाडियल या परिसरामध्ये जोर वाढलेला देखील बघायला मिळू शकतोय. गोंदियाकडे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील. अधूनमधून हलक्या सरी. गोंदिया, लांजी, तिरोडा, साकोली, देवरी हलक्या सरींची शक्यता आहे. गडचिरोलीमध्ये मार्कासा, राजोळी, देसाईगंज, आरमोरी हलक्या मध्यम सरी जोर वाढलेला आहे. चामोर्शी, मोलचेरा, एटापल्ली, आहिरी, भांबरगड, रेपानपल्ली या परिसरामध्ये दक्षिण भागाकडे जोरदार पाऊस. आणि चंद्रपूरमध्ये राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर, गोगस रोड, भाताडी, भद्रावती, मोहर्ली, कुटवाडा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते. तर यवतमाळमध्ये पांढरकवडा, पेंढारी, पतनबुरी, परवा, घाटंजी, मोहाडा, करंजी हलक्या मध्यम सरी. रुई, जवई, अर्निधी आणि साक्री, दिग्रस हलक्या स्वरूपात. दारवा, लखेड, यवतमाळ, नेर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा. तर मित्रांनो, वर्धा डिस्ट्रिक्टकडे बघितलं असतं वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोर वाढलेला आहे. देवळी, कोल्हापूर हलक्या मध्यम सरी. वर्धा, सेलू, तुळजापूर, बारबडी मध्यम स्वरूपात. जाम, समुद्रपूर, हिंगणघाट, वाडनेर, वाडकी, पुणे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. आणि उत्तर भागाकडे जर बघितलं लाडगड, वाधोना, आर्वी, तळेगाव, आष्टी, कारंजाकडे हलक्या मध्यम सरी. अमरावतीमध्ये अमरावती, बादनेरा, चांदूर, धामणगाव, रेल्वे, नांदगाव, मोझरी सर्वत्र मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये. असेगाव, चांदूर, पाजर, ब्राह्मणवाडा, थडी, मोर्शी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा. मात्र अचलपूर, चिखलदरा, चिखलदही, रसाल, धारणी हलक्या सरींची शक्यता आहे. आणि अकोलामध्ये जर बघितला अकोला, बोरगाव, मंजू, मूर्तिजापूर, तारियापूर तसंच आळंदा हा जो सर्व काही परिसर आहे, गोरेगाव सर्वत्र विजांचा गडगडाट राहील. हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये. वाशिमकडे पातूर, मरसूळ, मालेगाव या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा. मालेगावकडे जोर थोडा कमी आहे. वाशिम, रिठाड, रिसोद हलक्या सरी. मंगळूरपेर, कारंजा, खेरडाकडे मध्यम सरींची शक्यता आहे. आणि बुलढाणामध्ये जर बघितलं लोणार, लोणी, बीबी, मेहकर या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. तसेच देऊळगाव, राजा, मोहोरा, चिखली हलक्या स्वरूपात. बुलढाणा, मोटाला, खामगाव, मलकापूर, जळगाव, जामोद हलक्या सरी बऱ्याच भागामध्ये बघायला मिळू शकत आहे.
खानदेशामध्ये जळगाव भुसावळकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय। बऱ्याच भागामध्ये अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे। जळगाव भुसावळ यावल हिरापुरा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय। मात्र आडगाव आडवड चोपडा काढोरे जालोद हलक्या सरी काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील। अमळनेर धनगाव एरंडोल परोळा हलक्या सरींची शक्यता आहे। पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोदवड विजांचा गडगडाट अधूनमधून हलक्या सरी। साखरीकडे धुळे जिल्ह्याकडे देखील जोर थोडा कमीच आहे। धुळे साखरी हलक्या सरींची शक्यता। चिमठाणे दोंडाईचा शिरपूर सिंदखेडा ढगाळ वातावरण अधूनमधून हलक्या सरी विजांचा गडगडाट राहील। नंदुरबार शहादा तळोदा अक्कलकुवा कर्णी नावपूर विसरवाडी बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण असून अधूनमधून हलक्या सरी काही ठिकाणी वातावरण कोरडे देखील बघायला मिळू शकते। आज दिवसभरामध्ये नंदुरबारमध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये एकंदरीत बघितलं असता खानदेशामध्ये पावसाचा जोर थोडा कमीच बघायला मिळू शकतोय। तर मित्रांनो जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। चला तर भेटू पुढील व्हिडिओसोबत। तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटू व्हिडिओसोबत। तोपर्यंत नमस्कार। जय हिंद जय महाराष्ट्र।